नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जो काही रिस्पॉन्स देताय मला माझ्या व्हिडिओजनं, त्यासाठी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मित्रांनो. असंच एक टॉपिक मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे, जे माझ्याकडनं बेस्ट होईल. ओके. आणि जे एक्झामला इम्पॉर्टंट आहे, उगाच काहीतरी शिकवत राहणार नाही आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता लास्ट व्हिडिओ माझा तुम्ही बघितला असेल, वनस्पती पोषण आणि त्यांचे रोग. याच्यावर एक क्वेश्चन असतोच असतो. मी तो म्हणून तो टॉपिक टाकलेला आहे तुम्हाला. सो आज आपण बघूया महत्त्वाचा प्रार्थना समाज. याच्यावर आयोगाचा एक क्वेश्चन कुठल्याही पेपरमध्ये जा, राज्यसेवेला जा, ग्रुप बीला जा, ग्रुप बी सीला जा, म्हणजे मेन्सला जा, तुम्हाला याच्यावर क्वेश्चन पाहायला भेटेल म्हणजे पाहायला. सो असाच टॉपिक आपल्याला हा काय करायचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी शेवटला काही PYQ घेतलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला समजून जाईल की आपण व्यवस्थित शिकवलं आहे की नाही. सर्व गोष्टी मी याच्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे. काय काय प्रार्थना समाज कसा स्थापन झालेला आहे, काय त्याची पार्श्वभूमी आहे. सो सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. बघा, प्रार्थना समाज या प्रार्थना समाजाची पार्श्वभूमी सांगताना मी सांगेन तुम्हाला की प्रार्थना समाज कसा निर्माण झालेला आहे. तर झालं असं, 1849ला तुम्हाला माहिती असेल आपली परमहंस सभा स्थापन केली होती. ह्यांचेच बंधू, कोणाचे बंधू? आपले आत्माराम पांडुरंग, त्यांचं नाव डॉक्टर, आपण डॉक्टर म्हणतो त्यांच्याकडे. ओके, डॉक्टर होते ते आपल्या ग्रँड कॉलेजला मुंबईला इथे. त्यांचे बंधू, मोठे बंधू दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांना आपण मराठी भाषेचे पाननी म्हणतो, असं एक क्वेश्चन आयोगाने विचारलेलं आहे. त्यांनी परमहंस सभा स्थापन केली होती मुंबईमध्ये. सो ही परमहंस सभा अशी होती की ती जातीविरोध मानायची नाही. ओके, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना ते काय करायचे, आपल्या सभागृहामध्ये म्हणजे आपल्या संस्थेमध्ये काय करायचे, इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचे. म्हणजे त्यांनी असं एक घोषवाक्य विचारलं होतं. तुम्हाला आयोगाने पण तो क्वेश्चन गेल्या वर्षी म्हणजे 2025च्या एक्झामला विचारला होता, ग्रुप बी आणि ग्रुप सीला. आय थिंक ग्रुप बी किंवा ग्रुप सीला विचारला होता की वडापाव आणि म्हणजे पावाचे तुकडे आणि पाणी प्यावं लागायचं कोणाच्या हातून? ख्रिश्चन आणि आपले मुसलमान. जे हिंदू लोक तिथे असायचे परमहंस सभेमध्ये, त्यांना ते प्यावं लागायचं. का तर आम्ही जातीभेद मानत नाही, असं त्याचं काय होतं, ते सिम्बल होतं. सो ते झालं असं. पुढे 1859 मध्ये काय झालं की त्यांची जी डायरी होती, ज्याच्यामध्ये सभासदांची काय होती, नोंदणी होती, ती डायरीच हरवते. डायरीज काय होते, हरवते. त्यामुळे ते लोकांना असं भीती वाटते की आता आपली काय होतील, नावं काय होते, रिव्हील होतील, आपण ज्या समाजामध्ये आहोत, ज्या संस्थेशी आपण निगडीत आहोत. तेव्हा ती परमहंस सभा काही करावी लागते, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय करावं लागते, रद्द करावी, बंद करावी लागते. पुढे असं होतं की 1864 मध्ये आपले केशवचंद्र सेन, जे ब्राह्मण समाजाचे प्रमुख नेते असतात, ते भारतात येतात, आपल्या मुंबईमध्ये येतात आणि मुंबईमध्ये अशी परखड भाषणं करतात. ती जातीविरोधा, एकेश्वरवाद, कशा पद्धतीने आपण कर्मकांड काय केली पाहिजेत, बंद केली पाहिजे आपल्या हिंदू धर्मातली, याच्यावर ते बोलत असतात. कोण? केशवचंद्र सेन. आणि तीच गोष्ट म्हणजे आपल्या मुंबईमधले सर्व तरुण लोक वगैरे याच्यामध्ये काय असतात, त्या भाषणांना वगैरे उपस्थित असतात. त्याच्यातलेच एक आपले आत्माराम पांडुरंग तरखडकर, याच्यातून ते प्रेरणा घेतात आणि 31 मार्च 1867 ला काय करतात, मुंबईमध्ये गिरगावला काय करतात, आपल्या प्रार्थना समाजाची काय करतात, स्थापना करतात. तुम्हाला पार्श्वभूमी समजली असेल कशा पद्धतीने विचारलं. इन्स्पिरेशन, प्रेरणा कोणाकडे घेतलेली आहे, तर केशवचंद्र सेन. कोणाकडे लक्षात ठेवायची? केशवचंद्र सेन. कधी मुंबईमध्ये आलेले होते? मुंबईमध्ये कधी आले होते ते? 1864 मध्ये. ओके. आणि हे कोणाशी संबंधित आहे, तर ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाज हा लक्षात ठेवा. ब्राह्मो समाज 1828ला काय केलं होतं, राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेला होता, जो हिंदू धर्मातील कर्मकांडावर काय करायचा, टीका करायचा. सो लक्षात ठेवा, यांचं स्थापना ठिकाण कुठे आहे, तर मुंबई गिरगाव. मुख्य संस्थापक आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. बंगालमधील ब्राह्मण समाजाचे यांचे नेते केशवचंद्र सेन यांच्या भेटूनच काय केली, या समाजाची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. तुम्हाला हे सर्व गोष्टी आता सांगितलेल्या आहेत कशा पद्धतीने. ओके. सो काही महत्वाचे नेते या समाजाशी निगडीत असणारे, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आत्माराम पांडुरंग तरखडकर, जे स्वतः काय होते, डॉक्टर होते, डॉक्टर पेशा होता त्यांचा. आणि कोणत्या कॉलेजला होते, तर आपल्या ग्रँड कॉलेज, आपलं GMC म्हटलं जातं, ग्रँड मेडिकल कॉलेज वगैरे आपल्या मुंबईला आहे. ओके. ते प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक आणि पहिले काय होते, ते अध्यक्ष होते. नंतर आपल्याला जे खरं महत्व प्राप्त झालं ते MG रानडे. आपल्या प्रार्थना समाजाला खरं महत्व प्राप्त झालं असेल तर MG रानडे सामील झाल्यानंतर प्रसिद्धी मिळाली आणि बौद्धिक, कारण काही स्वतः पेशाने काय होते, वकील वगैरे होते. नंतर राघव भांडारकर संस्कृत पंडित होते. वामन आबाजी मोडक, ओके, संस्थापक सदस्यांपैकी एक होते. आणि कोंडुरकुर्या विरसालिंगम हे दक्षिण भारतातील प्रार्थना समाजाचे काय होते, विचारांचा प्रसार त्यांनी केलेला होता. हे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हे कोण या समाजाशी काय होते, निगडीत होते. सो हे व्यक्ती काय होते, हे व्यक्ती या समाजाशी काय होते, निगडीत होते. तुम्हाला विचारलं जाऊ शकतो कोणता व्यक्ती समाजाशी निगडीत नाही. तर बाकी पुढे आपण घेऊन आपण गोखले वगैरे, नामदोषी, आपले
विरा शिंदे वगैरे हे सुद्धा. आता या समाजाचे प्रार्थना तत्व काय आहेत, प्रमुख तत्वे काय आहेत, तर एकेश्वर आम्ही एकच, परमेश्वर एकच असून त्यांनी सर्व विश्व काय केलेलं आहे, निर्माण केलं. त्याला मोनोथिझम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आणि आपल्या हिंदू धर्मात काय आहे, तर आपण 33 कोटी देव मानतो. ओके, तसं त्याने मानलं नाही. त्यांनी काय म्हटलं, एकेश्वरवाद. मूर्तीपूजेला विरोध केला, लक्षात घ्या. आणि जे आपल्या संत लोकांनी सुद्धा काय केलं होतं, बऱ्यापैकी मूर्तीपूजेला काय केलं होतं, विरोध केला. विश्व निराकार आहे, त्यामुळे मूर्तीपूजा करणे अयोग्य आहे. ओके, पुढे अवतारवादाला त्यांनी विरोध केला. जसं आपल्याकडे म्हटलं जातं की 9 अवतार, 10 आपले होतं ना, कृष्णाचे 8 अवतार, विष्णूचे 10 अवतार म्हटलं जातं, दशावतार म्हटलं जातं. त्याला त्यांनी काय केलं होतं, विरोध केलेला होता. ईश्वर कधीही मानवी रूपात अवतार घेत नाही. तो कारण तो एकच आहे, निर्विकार आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. प्रार्थना हाच मार्ग. ईश्वराची भक्ती प्रार्थना केल्यानं त्याचे काय होते, ज्ञान प्राप्त होते. पुढे आपण शिकू सुबोध पत्रिका. त्यांचं काय होतं, एक मुखपत्र होतं. विचार लक्षात ठेवा, कोणतं, सुबोध पत्रिका या प्रार्थना समाजाचं काय होतं, मुखपत्र होतं. पूर्वत हितशाहीला त्यांनी विरोध केला. विश्वाची उपासना करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. म्हणजे हे सत्यशोधक हे जे आपले समाज आहेत ना, यांच्या समाजाची विचारसरणीच होती. ओके, कर्मकांडला सहारा द्यायचा आणि एकच जात, कोणती जात, तर मानव जात. आता याने केलेलं प्रत्यक्ष कार्य काय काय काम केलेलं आहे, तर रात्रशाळा त्यांनी स्थापन केली होती. 1873 दिवसभर काम करणाऱ्या गिरणी कामगार आणि कष्टकऱ्यांसाठी त्यांनी काय केली होती, रात्रशाळा पहिल्यांदा चालू केली. अनाथाश्रम आणि बालकाश्रम पंढरपूर येथे त्यांनी, इथे आयोगाने क्वेश्चन विचारले, पुढे आपण बघूया. पंढरपूर येथे अनाथ मुलांच्या संगोपनासाठी काय केलं आणि बालहत्या रोखण्यासाठी काय केलं, बालकाश्रम सुरू केलं. कुठे, विचार लक्षात ठेवा, पंढरपूरला लक्षात ठेवा. आणि रात्रशाला कधी स्थापन केलेलं, 1873. पुढे मुखपत्र मगाशी म्हटल्याप्रमाणे सुबोध पत्रिका आहे, जे कधी स्थापन केले त्यांनी 4 मे 1873. त्याचे मुकुंदराव पाटील, लक्षात ठेवा कोण होते ते, सुबोध पत्रिकाचे मुकुंदराव, आय थिंक, सॉरी, ते मी दिनमित्राचे सांगतोय. कोणाला सांगतोय, दिनमित्राचे सांगतोय. सो हे नका लक्षात ठेवा. सो मुखपत्र हे सुबोध पत्रिका, सुबोध पत्रिका हे त्यांचं काय होतं, मुखपत्र होतं. पुढे 1889, आय थिंक 1787, कोण स्थापन करते, आपले एम.जी. रानडे, सोशल सर्व्हिस, नॅशनल सोशल कॉन्फरन्स स्थापन, सोशल सर्व्हिस नाही, काय, नॅशनल सोशल कॉन्फरन्स स्थापन करतात. का, तर जेव्हा जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन व्हायचं, त्याच्यामुळे ते आपले काय करायच्या, मागण्या काय करायच्या, आपल्या समाजाच्या विचारांवर ते आधारित होता. आणि त्या समाजाच्या मागण्या काय करायच्या, पुढे ठेवायच्या कोणाच्या समोर, तर इंडियन नॅशनल काँग्रेसच्या समोर ठेवायची. पुढे मवाळ आणि सनदशीर मार्ग त्यांनी काय केलं होतं, अवलंबला होता. कधी त्यांनी हिंसाचार वगैरे केला नाही. समाजाची भाषा अत्यंत बौद्धिक आणि उच्च दर्जाचे असल्यामुळे हा समाज प्रामुख्याने मुंबई पुण्यातील सुशिक्षित वर्गामध्ये काय होता, मर्यादित राहिलेला होता. शक्य तितकं त्याचा काय झाला नाही, प्रसार झाला नाही. कारण मोठे मोठे असे काय होतं, इथे म्हटलं जातं भाषा, समाजाची भाषा आणि विचार अत्यंत काय होते, बौद्धिक होते. तेव्हाची आपला समाज एवढा काय नव्हता, प्रगल्भ नव्हता की ते ह्या विचारांना काय करेल, लगेच ऍक्सेप्ट करेल. सो तो लिमिटेड राहिला. म्हणजे बघा ना, प्रत्येक गोष्टीला विरोध झालेला आहे. इव्हन आपण जे म्हणतो ना, आपले हे सावित्रीबाई फुले, विरोध झालेला आहे. कोणाला विरोध झाला नाही बघा, महात्मा फुलेंना विरोध झालेला आहे, आपले आंबेडकरने विरोध झालेला आहे. सर्व गोष्टी आपण जेव्हा जेव्हा सुरुवातीला चांगलं काम करत जातो, तेव्हा त्याला काय होतो, विरोध होतो. आता काही गोष्टी मी लक्षात ठेवा, गुप्त संस्था होती, नंतर ती काय झाली, पोलीस. 1849 परमहंस सभा होती, नंतर ती गुप्त संघटना होती. 1860 मध्ये ती काय झाली, गुप्त सदस्यांची नावं फुटल्यामुळे मग असे म्हटल्याप्रमाणे ती बंद झाली. आणि पुढे जाऊन काय झाली, प्रार्थना समाज खुली एक संस्था काय झाली, स्थापन झाली. तुकाराम, आपल्या संत तुकारामांच्या अभंगांचा त्यांच्यावर काय होता, प्रभाव होता. लक्षात ठेवा. म्हणजे प्रार्थना समाजाचे विचार केवळ पाश्चात्य आणि ख्रिश्चन धर्मावर घेतलेले नव्हते. त्यांच्या साप्ताहिक प्रार्थनेची सुरुवात सुद्धा काय व्हायची, आणि शेवट प्रामुख्याने संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगानेच काय व्हायची. म्हणजे महाराष्ट्रात भागवत धर्म हा सुधारणावाद असंही ते म्हणतात, तर लक्षात ठेवायचं. आणि दीर्घकाळ त्यांचं हे काय होतं, मुखपत्र होतं. त्याचं संपादन कोणी केलं होतं, राघव भांडारकर आणि आबाजी वामन आपाजी मोडक असं विचारलं जाऊ शकतं, तर लक्षात ठेवा. केवळ मुखपत्र नव्हतं, तर सामाजिक जागृतीचं मोठं माध्यम होतं, लक्षात ठेवा. पुढे पहिली रात्रशाळा आताच बघितली आपण. पंढरपूरला त्यांनी मग 1875 विचारलं. तुम्हाला कालानुक्रमे पण विचारलं जाऊ शकतो. दक्षिण भारतामध्ये पण तो केलेला आहे. प्रसार कोणी केलेला आहे, कुंदुकुरी विरसालिंगम यांनी काय केलेलं आहे, दक्षिण भारतामध्ये काय केलं आहे, प्रसार केलेला आहे. आणि शेवटचं महत्त्वाचं डिप्रेस क्लासेस मिशन, ज्याचं रामजी शिंदे यांनी काय केलं, 1906 मध्ये काय केली होती, स्थापन केली होती. अजून लक्षात ठेवा, 1911 मध्ये आपले नामजोशी, कोण लक्षात ठेवायचं, नामजोशी यांनी काय स्थापन केली होती. ही संलग्नच होती याच्याशी, सोशल सर्व्हिस लीग. याच्यावर पण आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, सोशल सर्व्हिस लीग. हे झालं महत्त्वाचं सर्व समाज आपल्या या प्रार्थना समाजाबद्दल. आता काही क्वेश्चन बघूया, जे काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झालेल्या आहेत, कोणाच्या संबंधात, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून. तर आताच आपण बघितलं सोशल सर्व्हिस लीग आहे. ओके, सोशल सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी पण आहे. आर्य समाज, दयानंद सरस्वती, हे नाही आहे याच्या संदर्भात.
ओके. आणि काय लक्षात ठेवायचं, डिप्रेस क्लासेस निशेष ए बी डी, काय लक्षात ठेवा, ए बी डी ही सर्व वेगळी होती. आर्य समाज आय थिंक सुरतला कुठे स्थापन केली होती कोणी, स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाज आताच आपण बघितलं 1867 काय झालेलं आहे, स्थापना झालेली आहे. अला तीन दोन ऑप्शन्स आहेत. सत्यशोधक समाज सर्वांना माहिती आहे 1873. ओके. तर ब ला 4 एकच ऑप्शन आहे बघा, ब ला 4. याचं उत्तर काय राहणार तुमचं, म्हणजे किती आहे सोबत बघा. आणि पुढचं काय, सार्वजनिक सभा आपल्याला 1870 स्थापन झाली आणि आर्य समाज 1875. जोड्या लावायला क्वेश्चन पुढेही विचारला जाऊ शकतो. रिपीटेड क्वेश्चन आहेत, मी तुम्हाला परत दाखवेन. आता हा जो आपण क्वेश्चन बघितले ना, ओके, हे मागचे 22-23चे क्वेश्चन आहेत. हे तुम्हाला पुढे मी ह्याच्यामध्ये दाखवतो, कशामध्ये, स्टेटमेंटमध्ये. आता काय काय बघा, कोणती विधानं बरोबर आहे ते विचारलेले आहे. तरखडकर, आत्माराम पांडुरंग, वामन बाबाजी मोडक, आबाजी मोडक, भाऊ माझे इत्यादींनी 31 मार्च 1867 मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. बरोबर, गिरगावला केलेली आहे. प्रार्थना समाजामार्फत सोबत पत्रिका सुरू केली. येस, बरोबर आहे. नामो जोशी आणि मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. अतिशय बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची काय केली आहे, स्थापना केलेली आहे. हे कुठे आपण वाचलेलं नाही. तर ह्याचं उत्तर फक्त काय बरोबर राहील, अ, ब आणि क. मी काय म्हणतो समजतं ना, हे स्टेटमेंट आपण वाचलेलं नाही, ते तिथे नाहीच आहे. आता मग अशी पहिला क्वेश्चन तो आपण बघितला, त्याचा संदर्भ बघा इथे. नामो जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली. येस. गोखले यांनी काय स्थापन केली, सोशल सर्वंट ऑफ इंडिया. ही कधी स्थापन केली असं विचारलं, तुम्ही लक्षात ठेवा, 1905. ओके. आता इथे हे बघा स्टेटमेंट, कारण का सर्वच्या स्टेटमेंट बरोबर नाही आहेत, हे कुठेतरी रॉंग आहे. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलं, डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन केलं. अतिशय बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. हे रॉंग आहे, हे आपण कधी वाचलं नाही. नाशिक वगैरे, पंढरपूर वगैरे आपण ऐकलं. ओके, हे नाही वाचलं. त्याचं उत्तर काय राहील तुमचं, ए, बी आणि डी. सो अशा पद्धतीने आपण कुणाचा अभ्यास केलेला आहे, आपल्या प्रार्थना समाजाचा. काय काय लक्षात ठेवायचं, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापना केली, 1867 केली. ते पण कधी, 31 मार्च. ओके. कुठे स्थापन केली, मुंबईमध्ये केली. मुंबईमध्ये केलेली आहे. कोण महत्वाचे नेते आहेत त्याच्यामध्ये, आपले एम जी रानडे आहेत, राघव भांडारकर आहेत, वामनाबाजी मोडक आहेत आणि विरसा लिंगम आहे दक्षिण भारतामध्ये. ओके. आणि कोणाकडनंही प्रेरणा घेतलेली आहे, आपले केशवचंद्र सेन. कोणत्या समाजाशी संबंधित होते, आपल्या ब्राह्मण समाजाशी होते निगडीत. लक्षात राहील. ह्या सर्व गोष्टी काही ऑर्गनायझेशनच्या ह्याच्यामध्ये संबंधित आहेत. त्या कोणत्या, गोखल्यांची सोशल सर्व्हिस, आपली म्हणतो ना सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, नामो जोशी यांची सोशल सर्व्हिस लीग, आपले एम जी रानडे यांची सोशल कॉन्फरन्स, ज्याला सामाजिक परिषद म्हटलं जातं. या सर्व ऑर्गनायझेशन कोणाच्या संबंधित आहेत, प्रार्थना समाजाशी संबंधित आहेत. लक्षात राहील. ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद. नक्की तुम्हाला याचा काय होईल, एक्झामला फायदा होईल. जय हिंद.